नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. कोहिनूर कॉलनीतल्या भागातील महिला पुरुष हे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर तिथे मोबाईलच्या टावरचं काम सुरू आहे आणि त्या टावरच्या कामामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याला त्रस्त होऊन तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी ते काम तात्काळ रद्द करावे अशी मागणी घेऊन कॉलनीतील रहिवासी आलेले पाहायला मिळत आहेत. त्यांना काय त्रास आहे थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय त्रास आहे तुम्हाला, काय सांगता? आम्ही म्हणलं त्याला तुम्ही हे टावर करू नका. त्याला विचारलं पहिले काय करायला, म्हणजे आम्ही तळघर करायलोत म्हणले. इथं कोणाला सांगितलं नाही, कोणाला विचारलं नाही का. रात्रमध्ये त्याने उभं केलं. आम्ही म्हणलं आम्हाला हे टावर पाहिजे नाही. ते म्हणले तुम्हाला कशासाठी पाहिजे नाही. मी म्हणलं आम्हाला पाहिजे नाही, आमचे लेकर बाळ लहान आहेत, आमचे सगळे राहणारे माणसं जवळ येत. एकदम असं गल्लीमध्ये केले आणि केलं. त्याला किती वेळेस मी सांगितलं तर ऐकणं झाले. काय त्रास आहे तुम्हाला? त्रास म्हणजे आता त्याचा खूप त्रास होणार आहे. कोणाला आता अटॅक येणार, कॅन्सर होणार. ते त्रास म्हणजे दादा ते वरच्यावर बसल्यावर त्रासच होणार की आम्हाला. मग त्याने करायला पाहिजे एवढं. पुन्हा म्हातारे माणसं आहेत, पाण्याला त्रास आहे आणि आमच्या घरी चिटकून येतात. आज आम्हाला त्रास म्हणता, आम्हाला त्रास आहे. त्याला म्हणाय गेलं तर ते कोणतंच काय ऐकणार. संध्याकाळून 12च्या पुढे काम चालू करायले. म्हणाय गेलं तर बोलू दे ना. व्हिडिओ काढायले तर बायाचे काय म्हणून व्हिडिओ काढायले ते त्यांना बोलायला गेले ते बायाचे व्हिडिओच काढायला, दुसरं कोणतंच काम करणार असं करायले. काही नागरिक आहेत त्या टावर मुळे काय नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि काय झालाय का याच्या अगोदर? आज सध्याला टावर पूर्णपणे उभारलेला आहे आणि परत गल्लीतील सर्व 100-200 लोकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं होतं टावरचं काम सुरू असताना की मुख्याधिकारी साहेब आम्हाला या टावरमुळं गल्लीतील वस्ती आहे तिथं एक काळं रान आहे, स्मशानभूमीला चिटकून भिंती लगतच त्यांनी टावर उभं केलंय. वसमतला नेहमी सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. आता त्या काळ्या रानामध्ये त्यांनी टावर उभं केलंय. आजूबाजूला वस्ती आहे. वस्तीच्या लोकांचं जर ऑब्जेक्शन असेल तर मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा त्याला परमिशन द्यायला पाहिजे नव्हती. आता त्यांनी मुख्याधिकारी साहेब सांगतात ऑनलाईन पद्धतीने त्यांनी परमिशन घेतली. तुम्ही पुण्याला जा, नगररचना संचालकाकडे जा, तिथून जाऊन तुम्ही त्याची मान्यता रद्द करून घ्या. आता गल्लीच्या लोकांचं ऑब्जेक्शन असल्याच्या नंतर मुख्याधिकारी साहेबाचं काम होतं की बाबा इथं ऑब्जेक्शन आहे त्यामुळे मी तुम्हाला परमिशन देत नाही. कारण जरी कुणी समजा टावरचं कुणी ऑनलाईन पद्धतीने जर कुठेही कुणी उद्या तहसीलच्या समोर कोणी टावर उभं करायला आणून त्याला मुख्याधिकारी वसमतची जी रचना आहे त्यांनी परमिशन दिल्याच्यावर ते उभं करू शकत नाहीत. आमचं ऑब्जेक्शन असताना सुद्धा ते टावर आज उभं राहते. आता आजूबाजूला वस्ती आहे. वस्तीमध्ये जेणेकरून कधी कोणाला जीवितहानी झाली तर याचा सरळ प्रशासनाला त्याचा हे करावं लागेल. आता आम्ही आज निवेदन AGM साहेबांना निवेदन दिलंय, तहसीलदार साहेबांना निवेदन, मॅडमला निवेदन दिलंय. जर यांनी 2 दिवसामध्ये त्यांनी या प्रकरणाला टावरचा स्टे दिला नाही तर गल्लीतील सर्व लहान लेकरा बाळा सगळं पूर्ण गल्लीला कुलप लावून आम्ही तो उपोषणाला येऊन बसणारच. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त त्या दिवशी बसल्यानंतर आम्ही उठणारच नाही जोपर्यंत टावरचं पूर्ण काम रद्द करून त्याला स्टे आणून ते पूर्ण टावरचे काहीच ठेवायचं नाही. कारण की गल्लीचे ऑब्जेक्शन असताना त्यांनी उभं करायचं काम नव्हतं आणि मुख्याधिकारी साहेबाचं बी काम नव्हतं. मुख्याधिकारी साहेबाला सतत वेळेस जाऊन सर आम्ही निवेदन दिलं, त्यांना चर्चा करत गेलो. मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या लोकांचे जर त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल तर त्यावर आमचा बी काही विचार करायला पाहिजे. जेणेकरून बाबा आज येणार आता काळाची गरज आहे. सोशल मीडिया आहे, सर्व गोष्टी आहे, टावर आवश्यक आहे, त्या गोष्टी सगळ्या मान्य आहेत. परंतु गल्लीच्या लोकांचं कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर थोडं दूर कुणी एखाद्या आजूबाजूला ठिकाणी अशा ठिकाणी जिथे आजूबाजूला वस्ती नसेल अशा ठिकाणी टावर उभं करायला पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत. तहसीलदारांना निवेदन दिले, काय आश्वासन दिलं त्यांनी? काहीच नाही. ते बोलले आम्ही कलेक्टरला पाठवतो म्हणले. आता जे आहे ते कलेक्टरला पाठवून मग तुम्हाला सांगतो म्हणले. त्यांना आणि काही सांगितलं नाही करतो बंद करतो काय करतो असं बोलले नाही. आता त्याने आम्ही दिले त्याला 2 दिवस 26 जानेवारीपर्यंत त्याला आम्ही सांगितले. 26 जानेवारीपर्यंत त्याने आम्हाला ते टावरचा काहीतरी निकाल नाही सांगितला तर आम्ही सगळे उपोषणाला बसणार पुरी. नक्कीच आपण पाहिलं असेल एकंदरीत त्या टावरमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे लवकरात लवकर ती परमिशन रद्द करावी टावरची, अन्यथा सर्व कॉलनीतील नागरिकांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय. आता प्रशासन याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवाचं DC9 मराठी न्यूज, वसमत.